ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम तत्सत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। सुलभ वेदांत साधना या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 6व्या भागामध्ये प्रवेश करत आहोत आणि आपलं चिंतन सुरू आहे वेदांताची साधना कशी करायची, जे नेहमी साक्षी भावानं कसं बघायचं, ही आपली साधना सुरू आहे। तेव्हा आज लगेच आपण विषयामध्ये प्रवेश करूया। कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, दोनों अवस्था देख रहा जो, वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा। कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता। आता आपलं मन कधी कधी चंचल होतं। आता हे मन चंचल होण्याचं आपण कारण शोधलं पाहिजे, कारण आपल्याला माहीत आहे की मन चंचल आहेच, मनाचा स्वभावच आहे। पतंजली म्हणतात की 5 प्रकारची मनं आहेत: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध। हे मनाचे वेगवेगळे 5 प्रकार आहेत। त्यामध्ये सगळ्यात शेवटलं म्हणजे मूढ। मूढ म्हणजे तामसिक, मूढ म्हणजे आळसी। त्यानंतर क्षिप्त आणि विक्षिप्त म्हणजे चंचल। जास्त लोकांचं मन चंचलच असतं। तेव्हा स्वाभाविकच आहे, स्वामी विवेकानंद म्हणायचे की मन कसं आहे, माकडासारखं आहे। ते नेहमी उड्या मारत असतं आणि त्या माकडाला थोडी दारू पाजली तर बघा, आणि त्याला विंचू चावला, त्याला भूतानी पछाडलं तर त्या माकडाची काय अवस्था होईल। त्याच्यामध्ये द्वेष शिरला, त्याच्यामध्ये मत्सर शिरला, ईर्ष्या शिरली तर काय मनाची अवस्था होईल। तेव्हा हे मन चंचलच आहे। आता हे चंचल का होतं, याला बरीच कारणं आहे। एक तर आपण ध्यानाला बसतो आणि ध्यानाला बसल्यानंतर आपलं मन ध्यानामध्ये लागत नाही, मन चंचल होतं। त्याला कारण म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेले संस्कार, त्यामधलं काय होतं, स्मृती बाहेर येतात। म्हणजे आपण आत्तापर्यंत जे जे काही केलेलं आहे भूतकाळामध्ये, त्या भूतकाळाच्या सगळ्या स्मृती जागृत व्हायला लागतात। नाहीतर मग भविष्यकाळाची चिंता, भविष्यामध्ये काय होईल, भविष्यामध्ये काय होईल, भविष्यातले आपले प्लॅनिंग सुरू असतं सगळं, हे करायचं, ते करायचं, ते करायचं। म्हणजे आपण जास्तीत जास्त भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्येच राहत असतो। आपण वर्तमानामध्ये कधी राहत नाही। म्हणून एक पुस्तक आहे पॉवर ऑफ नाऊ। आता ह्या वेळेचं महत्त्व बघा, वर्तमानामध्ये चिंता करा। जे भूतकाळ झालं ते गेलं आणि भविष्यातली चिंता करू नका। आपण कधीच राहत नाही वर्तमानामध्ये, आपण एकतर भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळामध्येच राहतो। त्यामुळे आपलं मन चंचल होतं। तुमच्या मनामध्ये जे काही संस्कार आहेत ते वर येतात, ते जागे होतात। तेव्हा त्यामुळे आपलं मन अस्थिर होतं। मग आता यासाठी काय केलं पाहिजे, आपलं मन शांत केलं पाहिजे। ते कभी स्थिर शांत हो जाता, असं नाही की स्थिर आणि शांत होत नाही, होतं। भगवद्गीतेमध्ये छान उपमा दिली आहे, यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः। ते म्हटलं आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्ही दिवा ठेवला आणि त्या खोलीमध्ये जर हवा नसेल तर बघा ती ज्योत कशी तेवत जाते। तशा प्रकारे आपलं मन शांत झालं पाहिजे, म्हणजे त्या दिव्याची ज्योत ते हलता कामा नये, स्थिर राहिली पाहिजे। आता हे बाहेरचे विषय, आपल्या मनातले संस्कार, हे सगळे काय आहे, वारा आहे। तो वारा ह्या ज्योतीला हलवतो आणि म्हणून आपलं मन स्थिर आणि शांत राहत नाही। तेव्हा मनाला शांत ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनामध्ये काहीही जमा करू नये. आपण काय करतो, मनामध्ये खूप काही कचरा जमा करत असतो. आता काही घडलं असेल, कुणाशी भांडण झालं असेल, पण आपण ते मनामध्ये ठेवतो. आता हे सगळं मनामध्ये ठेवल्यामुळे काय होतात, संस्कार निर्माण होतात. म्हणजे आपण खूपच काळजी घेतली पाहिजे की ह्या जगामध्ये व्यवहार करताना याची आपण काळजी घेतली पाहिजे की ह्या सगळ्या घडामोडी आपण करत असताना आपल्या मनामध्ये त्याचे संस्कार पडू देऊ नये. ते संस्कार आपल्या मनामध्ये पडले की ते संस्कारच मग आपलं मन चंचल करतात. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. म्हणजे तुम्ही काही कोणाच्यातून चूक घडली असेल, कोणी काही म्हटलं असेल, त्याला माफ करा, त्याला क्षमा करा आणि विसरा, लगेचच्या लगेच विसरून जा. ती मनामध्ये गाठ बांधून ठेवू नका. आपण मनामध्ये गाठी बांधून ठेवतो आणि त्या गाठी मग सोडणं फार कठीण जातं. तेव्हा तुम्ही मनावर घेऊ नका, कोणतीच गोष्ट मनावर सिरियस घेऊ नका. आणि आपण सिरियस का घेतो, आपल्या मनामध्ये संस्कार का पडतात, त्याला दोन कारणं आहेत. एक आहे राग आणि दुसरं आहे द्वेष. म्हणजे ज्या गोष्टीवर आपली आसक्ती असते आणि ज्या गोष्टीचा आपण द्वेष करतो त्या गोष्टीचे मनावर संस्कार पडत असतात. बघा, तुम्ही रस्त्यानं जात आहात, तुम्ही दिवसभर कितीतरी चेहरे बघता, पण काही काही चेहरे असे असतात की तुमच्या मनाला आकर्षित करून घेतात. म्हणजे तुमची त्या चेहऱ्यांवर आसक्ती होते आणि आसक्ती झाल्याबरोबर तुमचा मनरूपी कॅमेरा तो फोटो घेतो आणि तुमच्या मनामध्ये ठेवून देतो. बघा, तिथे कशामुळे झालं की तुम्ही ती गोष्ट बघितली. तुम्ही आता 1000 गोष्टी बघितल्या, पण 1000 गोष्टीचे चित्र घेतल्या गेले नाही. ज्या गोष्टीवर तुमचं मन आसक्त झालं, जी गोष्ट तुमच्या मनाला खूप आवडली, तुम्हाला खूप चांगली वाटली, त्याच गोष्टीचा फोटो मन घेत असते आणि त्यामुळे काय होतं, मनामध्ये एक संस्कार होतो. आणि दुसरं म्हणजे द्वेष. एखादी व्यक्ती जर तुमच्यासमोर आली आणि तुम्हाला जर ती व्यक्ती आवडत नसेल तर एकदम तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी घृणा निर्माण होते आणि ती घृणा निर्माण झाली तरी तुमचं मन ती छबी घेतेच, तो फोटो घेतोच. म्हणजे राग आणि द्वेष, जी गोष्ट आपल्याला सुख देणारी आहे त्या गोष्टीवर आपण आसक्त होतो, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो, तीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा बघतो, त्याच गोष्टीच्या मागे धावतो, त्यामुळे त्याचे संस्कार पडतात. आणि दुसरं म्हणजे द्वेष. कोणाचे द्वेष करतो म्हणजे आपण त्याचं चिंतन करतो. अरे तो असा आहे, तो तसा आहे, म्हणजे रात्रंदिवस आपण त्याच्याबद्दलच चिंतन करतो की त्याच्यामुळे मला त्रास झाला. म्हणजे जिथे आपल्याला सुख होतं त्याला आसक्त होतो आणि जे दुःख होतं त्याचा आपण तिरस्कार करतो, द्वेष करतो. आणि ह्या रागद्वेषामुळे आपल्या मनामध्ये संस्कार निर्माण होतात. ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात आणि तिथे गेल्यानंतर ते स्मृतिरूपानं पुन्हा ते प्रगट होतात. त्यामुळे आपलं मन चंचल होतं. म्हणून ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे की मनामध्ये संस्कारच पडू द्यायचे नाही. आणि त्यासाठी आपण कोणतीच गोष्ट सिरियसली घेता कामा नये, कुठेही आसक्त होऊ नये. एकाच गोष्टीवर तुम्ही खूपच लक्ष देत बसला कारण तुम्हाला आवडली. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, त्या हॉटेलमधला एखादा पदार्थ तुम्हाला आवडला, त्या पदार्थावरच तुमचं मन एकाग्र होतं. तुम्ही तो पदार्थच पुन्हा पुन्हा बघता. तुमच्याजवळ पैसे असेल तर तो विकत घेऊ शकता तुम्ही, पण पैसे नसेल तर तुम्ही तो घेऊ शकत नाही. तुम्ही घेऊ नाही शकला तरी तुमच्या मनानं मात्र त्याचा फोटो घेतलेला आहे. तो पदार्थ तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल. तुम्ही स्वप्नामध्ये फुकटमध्ये त्याच्यावर मेजवानी कराल, पैसे द्यायची गरज नाही, कारण मनामध्ये संस्कार पडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे बाहेरचे विषय आहे ना, ते आपल्या मनाला मोहित करून घेतात आणि मोहित झालो आपण की लगेच आपलं मन त्याचं चित्र घेतं आणि त्याच्या मनामध्ये संस्कार पडतो आणि मग हे संस्कारच आपल्या मनाला चंचल करत असतात. म्हणून लक्षात ठेवा, कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, दोनों अवस्था देख रहा जो वही है नित्य साक्षी परमात्मा. तर या मनाच्या दोन्ही अवस्था आहे. एक मन अशांत आहे, चंचल आहे आणि कधीकधी मन स्थिर होतं, मन शांत होतं. ह्या दोनही अवस्था कशाच्या आहे? मनाच्या आहे.
त्यामुळे तुम्ही विचलित होण्याचं कारण नाही, कारण तुम्ही तर मन नाही, तुम्ही तर मनाचे साक्षी आहात, मनीषा, मनाचे ईश्वर आहात, तेव्हा मनाचे ईशा आहात. आता अशा प्रकारे आपल्याला भावना करायची आहे की ठीक आहे, माझ्या मनामध्ये हे मीच साचवलेलं आहे, हा कचरा मीच जमा केलेला आहे, ठीक आहे, पण तो मनामध्ये आहे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही त्याच्याशी संयुक्त होऊ नका, तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडू नका, तुम्ही त्यापासून वेगळं करा आणि मनाकडे बघा. त्या माकडाला उड्या मारू द्या, उड्या मारून मारून किती मारणार, शेवटी मन तुमचं थकणारच आहे आणि ते मन थकलं की शांत होणार. सुरुवातीला ते खूप उड्या मारेल, पण नंतर हळूहळू शांत होईल. पण तुम्ही मात्र त्याच्याकडे बघितलं तर बघत राहा, त्याच्याशी एक होऊ नका, एकात्म होऊ नका. आपण हेच विसरतो. आपण ध्यान करताना आपण मनापासून वेगळं आहो हे आपण विसरतो आणि मनाशी एक होतो. त्यामुळे आपण 1 घंटा काय चिंतन केलं हे आपल्याला आठवतच नाही. आपल्याला वाटतं की 1 घंटा आपण ध्यान करत होतो, पण आपण 1 घंटा करत काय होतो? आपण मनाशी एक झालेलो होतो. आपल्या मनामध्ये सगळ्या दुनियाचे, सगळ्या जगाचे विचार येत होते, पण आपण ते विचार बघू शकलो नाही, म्हणून आपल्याला आठवतच नाही की आपण काय केलं होतं ते. म्हणून इथे प्रत्येक मनामध्ये येणारा प्रत्येक विचार तुम्हाला आठवला पाहिजे. त्या प्रत्येक विचाराकडे तुम्ही बघितलं पाहिजे. तो जेव्हा सबकॉन्शियस माइंडमधून वर यायला सुरुवात होते, एकदम येत नाही, तो खालून येतो, सबकॉन्शियस माइंडमधून येतो. तो तिथून निघाल्याबरोबर तुमचं त्यावर बारीक लक्ष पाहिजे की आता हा विचार निघालेला आहे, तुम्ही लक्ष ठेवा. तो बाहेर येणारच नाही, तो तिथेच राहील आणि नष्ट होऊन जाईल. तेव्हा ह्या विचारांवर लक्ष ठेवणं म्हणजे इथे तुम्ही साक्षी भावानं मनाकडे बघता आहात. हे काही दिवसांनी सगळे निघून जाईल आणि जेव्हा तुम्हाला ते ज्ञान होईल तेव्हा ह्या सगळ्याच्या सगळ्या ग्रंथी पूर्णपणे जळून खाक होऊन जातील. तोपर्यंत ह्या दुर्बल होतील, वीक होतील, पण राहतीलच, पूर्णपणे काही जाणार नाही. पण जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल तेव्हा ज्ञानाग्नीमध्ये हे सगळे संस्कार संपूर्णपणे भस्मसात होऊन जाईल. म्हणून मुंडक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, भिद्यते हृदयग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदयग्रंथी, हृदयाच्या ग्रंथी ज्या आहे त्या सगळ्या भिद्यते म्हणजे तुटून जातात. क्षीयन्ते सर्व संशयः, सगळे संशय मनातले नष्ट होतात. जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या मनामध्ये संशय राहत नाही. ईश्वर आहे की नाही, ब्रह्म आहे की नाही, सत्य आहे की नाही, हा कधी संशय राहत नाही. त्याच्या मनामधले सगळे संशय निघून जातात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, त्याच्या सगळ्या कर्माचा क्षय होतो. त्याचं संचित कर्म, आगामी कर्म जे आहे फक्त प्रारब्ध कर्म तेवढं राहते, बाकी सगळ्या कर्माचा क्षय होतो. तस्मिन् दृष्टे परावरे, जेव्हा त्या आत्म्याचं दर्शन होतं तेव्हा मग सगळं आतलं साफ होऊन जातं. मग काही स्मृती वगैरे काही राहत नाही, सगळं काही जळून खाक होतं. म्हणून ब्रह्मज्ञ पुरुषांना स्वप्न पण पडत नाही, कारण स्वप्न पडण्याचं कारणच हे आपले संस्कार आहे. त्यांच्या मनामध्ये संस्कारच राहिलेले नाही आहे, सगळे संस्कारच जळून भस्म झाले. त्यांना स्वप्न आता पडणार कशाचं, कारण ते कुठेच आसक्त नाही, कुणावरच आसक्त नाही आणि कुणाचाच द्वेष नाही, त्यांना सगळे समान आहेत. म्हणून तुम्ही साक्षी रूपानं बघा, हे मन वेगळं आहे, ह्या मनाला उड्या मारू द्या, हे एक बंदर आहे, माकड आहे, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा भावानं तुम्ही ध्यान करा. स्वतःला नेहमी वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करा. कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, दोनों अवस्था देख रहा जो, वही है नित्य साक्षी परमात्मा, वही है नित्य साक्षी परमात्मा. नंतर कभी बड़ा पद मिल जाता, लोगों का सम्मान भी पाता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. कभी कभी बड़ा पद मिल जाता. आता आपलं जीवन म्हणजे काय, जीवन म्हणजे संघर्ष. आपल्याला इथे संघर्ष करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला काहीतरी प्राप्त होतं. पण याला अपवाद आहे.
कधीकधी काय होतं की अचानक आपल्याला प्राप्त होतं, म्हणजे आपण काहीही संघर्ष न करता प्राप्त होतं. आता तुम्हाला नवीन घर बांधायचं आहे, तुम्ही जुनं घर पाडायला घेतलं, त्या जुनं घर पाडता पाडता तुम्हाला एका भिंतीमध्ये सोन्याचा हांडा मिळाला. त्या हांड्यामध्ये सगळं सोनं भरलेलं आहे. आता बघा, तुम्ही काही प्रयत्न केले नाही, पण ते हांडा तुम्हाला मिळाला. अचानक तुम्ही श्रीमंत झाले, कारण ते तुमच्या प्रारब्धाचं फळ आहे. कधीकधी तुम्हाला चांगलं पद मिळालं, तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुम्ही प्रधानमंत्री झाले, तुमच्या प्रारब्धामध्ये होतं, तुम्ही झाले प्रधानमंत्री. पण आता प्रधानमंत्री झालं ते पद तुम्ही टिकवलं पाहिजे, त्यासाठी तुमच्यामध्ये योग्यता पाहिजे. तेव्हा तुम्हाला कधीकधी चांगलं पद मिळतं, पूर्वजन्माच्या तुमच्या सुकृतामुळे. जसं भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की एक साधक साधना करत होता, त्यानं एका शवावर बसलेला होता, साधना करत होता, आणि दुसरा एक वाटसरू जात होता. समोरून वाघ आला तर तो झाडावर जाऊन बसला, तो वाटसरू, आणि हा शवसाधना करत होता, त्या शवाला पूजा करत होता, सगळं करत होता. तो वाघ आला आणि तो साधक होता, त्याला पकडून त्याने घेऊन गेला आणि खाऊन टाकलं. हा झाडावर बसलेला मुलगा खाली उतरला, त्या शवावर जाऊन बसला, थोडासा जप केला, आणि त्याला देवी भगवती प्रसन्न झाली. तो म्हणाला की आई, हा तुझा मला खेळ काही कळत नाही. त्या माणसाने एवढी मेहनत घेतली, शव आणलं, पूजेची व्यवस्था केली, साधना केली, आणि त्याला म्हणे वाघ घेऊन गेला. मी काहीच केलं नाही, मी नुसता येऊन बसलो आणि म्हणे मला तुझं दर्शन झालं. तेव्हा जगदंबा म्हणते की बेटा, तू जन्मोजन्मी साधना केलेली होती, त्याचा ह्या पहिलाच जन्म आहे. तू याच्या अगोदरसुद्धा साधना केली होती, म्हणून तुला हे अनायासे प्राप्त झालं. तेव्हा अनायासे आपल्याला एखादं पद प्राप्त होतात, म्हणजे असं होतं. पण मात्र आपण ते प्राप्त झालं म्हणून त्यामध्ये वाहवत जाऊ नये, म्हणजे आपला अहंकार वाढू नये. तुम्हाला पैसा मिळेल, पद मिळेल, पोझिशन मिळेल, सगळं काही मिळेल, पण त्यामध्ये आपल्याला वाहवत जायचं नाही. कारण हे लक्षात ठेवायचं की तुमचा काही त्याच्याशी संबंध नाही. कभी कभी बदापद मिल जाता, लोगों का सम्मान भी पाता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. तुम्हाला मोठं पद मिळालं की तुम्हाला सन्मान आपोआपच मिळतो. पण तुम्हाला सन्मान मिळाला, तुम्हाला खूप मोठं पद मिळालं म्हणून तुम्ही त्याला आसक्त होऊ नका. आता आपल्या देशामध्ये बघतो, कितीतरी राजे आले, कितीतरी प्रधानमंत्री आले आणि गेलेसुद्धा. आता आपण अजूनही अकबराचं नाव घेतो की अकबर हा राजा खूप चांगला होता, पण त्यानंतर औरंगजेब आला, तो क्रूर होता. म्हणजे बघा, दोन्ही आपल्या देशावर दोघांनी राज्य केलं, अकबर पण होता आणि औरंगजेब पण होता. पण या दोघांनाही ते पद मिळालं, पण अकबराने त्याचा कसा वापर करून घेतला, किती लिबरल होता, त्याच्या नवरत्नामध्ये किती हिंदू होते, आणि औरंगजेब बघा किती क्रूर होता. म्हणजे हे पद जरी त्यांना मिळालं तरी त्याचा त्यांना उपयोग करून घेता आला नाही. काही लोकांनी चांगला उपयोग केला, काही लोकांनी दुरुपयोग केला. तेव्हा हे तुम्हाला जीवनामध्ये आपोआप प्राप्त होतं, कारण तुमच्या प्रारब्ध कर्म, इसका आहे प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. म्हणजे याचा तुमच्या प्रारब्धाशी नाता आहे. तुमच्या संचित कर्मामुळे तुम्हाला अचानक काहीतरी प्राप्त होतं. आता राणी रासमणी बघा, ती कोळ्याची मुलगी, गरीब, एकदम गरीब कुटुंबामधली, पण तिचं लग्न झालं राजाशी, आणि राजाशी लग्न झाल्यामुळे ती राणी झाली. ती राणी रासमणी झाली. म्हणजे बघा, तिचं जीवन किती बदलून गेलं. अचानक तिच्या जीवनामध्ये बदल घडून आला. अचानक ती राणी झाली. होती गरीब पण झाली राणी. तर असं होऊ शकते, पण त्या राणीने मात्र आपल्या पदाचा योग्य उपयोग केला. तिचा अहंकार वाढला नाही, भगवंताची सेवा केली आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं. म्हणजे तुम्हाला याची संधी मिळाली, त्याचा तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी उपयोग करून घ्या. त्यामुळे अहंकार वाढू देऊ नका. आणि हे लक्षात ठेवा की तुमचं याच्याशी काहीही नातं नाही. कभी बड़ा पद मिल जाता, लोगों का सम्मान भी पाता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा,
तुम हो नित्य साक्षी परमात्मा. त्यानंतर कभी पद से वंचित हो जाता, अपमान घृणा से लज्जित होता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. तेव्हा कभी पद से वंचित हो जाता. आता चांगलं पद मिळालं, त्याच्या नशिबामुळे प्रारब्ध कर्मामुळे त्याला चांगलं पद मिळालं, पण जेवढे दिवस त्या चांगल्या पदाचं सुख त्याच्या नशिबामध्ये असेल तेवढे दिवसच ते राहणार, मग ते निघून पण जाणार. मग आता ते निघून गेलं कारण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करून घेऊ शकला नाही, त्यामुळे तुम्हाला ते पद गमवावं लागलं. आपल्या भारतामध्ये बघा, जनता पक्ष जनता दल होतं, जनता पक्ष, तेव्हा मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग हे दोघंही त्यावेळेस प्रधानमंत्री झाले होते, पण शेवटी राहिले का टिकून? नाही राहिले. आपसामध्ये भांडणं सुरू झाली आणि दोघांचंही पद गेलं. शेवटी पुन्हा इलेक्शन झालं. म्हणजे पद मिळालं तरीसुद्धा त्यांना टिकवून ठेवता आलं नाही. 5 वर्ष राज्य करू शकले नाही. आपल्याला माहिती आहे इमर्जन्सीनंतर राजनारायण, चरणसिंग, मोरारजी, जयप्रकाश नारायण हे सगळे एक आले आणि त्यांनी ते सुरू जरी केलं असलं तरी यश मिळालं नाही, कारण ते पद ते टिकवू शकले नाही. म्हणजे असं हे पद जरी निघून गेलं, जर साधक असेल आणि त्या साधकाच्या जीवनामध्ये असे चढउतार आले असेल, त्याला एखादी चांगली नोकरी लागली असेल, काही कारणामुळे नोकरी गमावावी लागली असेल, तरी मात्र त्यानं चलबिचल होता कामा नये. हैदराबादला एक भक्त होता, तो गव्हर्मेंटमध्ये नोकरी करायचा. आता त्याचं प्रमोशन न होता त्याच्या ज्युनियरचं प्रमोशन झालं आणि बघा, ज्युनियरचं प्रमोशन झाल्याबरोबर त्याचं मन एकदम चलबिचल झालं. तो एक दिवस मठामध्ये ध्यान करायला येऊन बसला आणि ध्यान करायला बसला, प्रणाम केला, ठाकूरांना प्रणाम केला आणि त्याच्याजवळ एक ब्लेड होता. त्या ब्लेडने आपल्या गळ्याची त्याने नस कापून टाकली. आता नस कापली, ते रक्त व्हायला लागलं. तो रक्ताच्या पुलामध्ये पडलेला आहे, बेहोश झाला. जेव्हा आमच्या ते लक्षात आलं, त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ते रक्त बंद करण्यात आलं. बेहोश होता. 2 दिवसानंतर त्याला होश आला, रक्त द्यावं लागलं. आणि नंतर त्याला विचारले की हे तू असं का केलं? तर म्हणे माझा ज्युनियर म्हणे प्रमोशन होऊन माझा सिनियर झाला आणि मी म्हणे आहो तिथेच आहे, माझं प्रमोशन झालं नाही, म्हणून मला फार दुःख वाटलं म्हणे. आता बघा, भक्त आहे, प्रमोशन झालं नाही म्हणून आत्महत्या करायला निघालेला आहे. म्हणजे किती विचलित झाला आहे. आता जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात, खूप दुःख आलं किंवा खूप सुख आलं तरी आपण हा विचार करायला पाहिजे की हे सुख आणि दुःख आहे कुणाचे? हे सुख आणि दुःख मनाचे आहे, हे सुख आणि दुःख शरीराचे आहे. आपला याच्याशी काय संबंध आहे? तर एखादं पद मिळालं आणि ते पद आपलं जरी गेलं तरी जाऊ द्या ना, गेलं तर गेलं. आपल्याला तेवढे दिवस आपल्या नशिबामध्ये होतं, तेव्हा तेवढे दिवस आपण भोग केला, तर ते गेलं. पण त्यामुळे मात्र आपण जर विचलित झालो तर आपण काही खरे वेदांताचे साधक नाही. स्वामी विवेकानंदांची किती तिथे स्तुती झाली अमेरिकेमध्ये आणि त्यांना त्रास पण किती दिला, त्यांचा छळ पण किती केला. म्हणजे त्यांना दोन्ही गोष्टी मिळाल्या, त्यांना प्रशंसा पण मिळाली, त्यांचा छळ पण झाला, पण दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचं मन मात्र स्थिर होतं, कधीही विचलित झाले नाही. कारण त्यांना माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी मला स्पर्शच करू शकत नाही, त्या फक्त शरीराशी आणि मनाशी संबंधित आहे. हे ज्ञान त्यांना असल्यामुळे ते सगळं सहन करू शकले, कशामुळे विचलित झाले नाही. तेव्हा बघा, पद जीवनामध्ये येईल, तुम्हाला अधिकार येईल, सत्ता येईल, पैसा येईल, सगळं काही येईल आणि ते निघून पण जाईल. त्याची काही गॅरंटी नाही की ते तुमच्याकडे कायमचं राहणार आहे. या जगामध्ये काहीच कायमचं राहत नाही, ते निघून जाईल. आणि या दोन्ही अवस्थेमध्ये मात्र तुम्हाला शांतच राहायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनाचा बॅलन्स ठेवायचा आहे. तिथे मन समतोलच राहिलं पाहिजे, मन विचलितसुद्धा कामा नये. कारण तुम्ही साधक आहात आणि तुम्ही बघता आहात हे काय आहे? हे एक नाटक आहे, तुम्ही नाटक बघता आहात.
हे स्वप्न आहे, तुम्ही स्वप्न बघता आहात. आता ते स्वप्न बघितल्यामुळे ते खोटंच आहे. ते नाटक आहे, ते नाटक खोटंच आहे. त्यामध्ये फक्त ते रोल करतात. आता हे माहिती आहे की हे सगळं खोटं आहे, हे स्वप्नासारखं आहे, स्वप्नवत आहे. मग त्यापासून आपण एवढं सुखदुःखी कशाला व्हायचं? ते येणार आणि जाणार. आपल्यामध्ये काय फरक पडतो? आपण तर आहोत असंच आहो. आपल्याला काही ते स्पर्श करू शकत नाही. पण त्यामुळे आपला अहंकार वाढवणं किंवा आपण डिप्रेशनमध्ये जाणं किंवा आपल्याला खूप आनंद होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या काय दाखवतात की आपलं मन अजूनही परिपक्व झालेलं नाही. अजूनही आपलं मन इमॅच्युअर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण डायजेस्ट करू शकत नाही. पण साधक मात्र असा असतो की ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आल्या तरी विचलित होत नाही, कारण त्याला माहिती आहे की तो साक्षी आहे. म्हणून कभी पद से वंचित हो जाता, अपमान घृणा से लज्जित होता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. त्यानंतर भाषण सुनकर ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. आता जे एखादा वक्ता असतो तेव्हा तो भाषण द्यायला सुरुवात करतो, त्यामुळे लोक टाळ्या वाजवतात. आता त्या वक्त्याला टाळ्या पाहिजे. तो म्हणतो की तुम्ही टाळ्या वाजवला तर मला उत्साह मिळतो. बघा, म्हणजे हे किती चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळे तुम्हाला आनंद होतो आणि टाळ्याने वाजवला तर तुम्हाला वाईट वाटतं, तुमचा उत्साह तुम्हाला येत नाही. म्हणजे इथे अपेक्षा करतो की माझं लेक्चर लोकांना आवडत आहे म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याला ते अपेक्षित असतं. तेव्हा इथे लोक टाळ्या वाजवतात. कधी वाजवतात? 2 वेळा वाजवतात. एक वेळा जेव्हा लोकांना तुमचं लेक्चर आवडतं तेव्हा वाजवतात, आणि दुसऱ्यांदा जेव्हा लोकांना तुमचं लेक्चर आवडत नाही तेव्हा पण वाजवतात. आमच्या हैदराबादला आम्ही एक वक्ता बोलावला होता. आता त्या वक्त्याने स्वामीजींचे 3-4 कोटेशन वाचून दाखवले, त्याला खूप टाळ्या मिळाल्या, त्याचा उत्साह वाढला. त्याला वाटलं की वा, मुलांना खूप आवडलं. यूथ कन्व्हेन्शन होतं. आणि मग काय, त्यानं ते कोटेशन वाचणं सुरूच ठेवलं. 10 मिनटं 15 मिनटं तो बोलत नाही, नुसते कोटेशनच वाचतो आहे. तेव्हा पुन्हा 10 मिनटांना टाळ्या सुरू झाल्या, आणि टाळ्या एवढ्या सुरू झाल्या की टाळ्या बंद होईच ना. जोपर्यंत तो खाली बसला नाही तोपर्यंत ते मुलं टाळ्या वाजवतच राहिले. म्हणजे आता त्यांना ते नको होतं, आता त्यांना आवडत नव्हतं, तर आता त्यांना ते बोर झालं होतं, आणि म्हणून याने थांबावं म्हणून ते टाळ्या वाजवत होते. म्हणजे दोन्ही अवस्थेमध्ये. आता पहिले थोडा त्यांना उत्साह मिळाला, आनंद झाला, पण नंतर मात्र त्याला खाली बसणं भाग पडलं. कुणीच काय ऐकून घेत नव्हतं. याला अपवाद पण आहे म्हणा. आता आपण बघतो लोकसभेमध्ये काय होतं. ह्या ज्या मीटिंग होतात इलेक्शनमध्ये, त्या मीटिंगमध्ये काय होतं, एवढा गोंधळ सुरू असतो, हलवळ सुरू असतो, तरी मात्र हा आपला बोलतच राहतो. हा काही कुणाची पर्वा करत नाही. म्हणून काही तो ब्रह्मज्ञानी आहे असं नाही आहे. त्यांना काहीतरी बोलायचं असते. त्यांना माहिती आहे की लोक ऐकणार आहे, यांनी नाही ऐकलं तरी लोक ऐकणार आहे. CCTV कॅमेरे लावलेले आहे, लोकांना तरी कळेल मी काय बोललो ते. म्हणजे याला काही साधक म्हणता येत नाही. हे लोक म्हणजे सगळं सहन करतात म्हणजे काही साधक आहे असं नाही आहे. पण इथे जो खरा खरा साधक आहे, तेव्हा भाषण सुनकर ताली बजाता, आपलं भाषण ऐकून कोणी टाळ्या वाजवल्या आणि नाही वाजवल्या तरी काहीच फरक पडत नाही. आपण लोकांनी टाळ्या वाजवाव्या म्हणून जर व्याख्यान देत असू तर ते सपशेल चुकीचं आहे. कारण लोकांनी टाळ्या वाजवाव्या म्हणून आपण त्यांना काहीतरी जोक सांगायचे, काहीतरी कॉमेडी सांगायची, काहीतरी अश्लील उदाहरणं द्यायची. म्हणजे लोक अशा प्रकारे वागतात. जे वक्ते आहेत त्यांना हे कळत नाही की आपण काय बोलतो आहे. म्हणजे लोकांचं मनोरंजन करणं हे काही तुमच्या व्याख्यानाचा उद्देश आहे का? लोकांचं मनोरंजन करून टाळ्या घ्यायचा हा उद्देश आहे का? तुमचा तो उद्देश असेल तर तुमच्या त्या व्याख्यानाला काही कवडीची किंमत नाही आहे. त्याला काय उपयोग आहे? तुम्ही भाषण देत असाल पण त्याचा उपयोग काय आहे? शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये, वाग्वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषम यत्वत भुक्तये न च मुक्तये. ते फक्त काय भोगासाठी आहे.
तुम्ही देता टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणून, पैसे मिळाले पाहिजे म्हणून व्याख्यान देता, पण लोकांवर त्याचा काही प्रभाव होत नाही. तुमचं किती ज्ञान असेल तर उपयोग काय? तर इथे लोकांनी टाळ्या वाजव अथवा न वाजव, जे सत्य आहे तेच आपण लोकांना सांगितलं पाहिजे. लोकांचं मनोरंजन करणं उद्देश नाही, तर त्यांना शिक्षित करणं, त्यांना एनलाईट करणं, त्यांना काहीतरी प्रकाश देणं हा उद्देश आहे. किती लोकांनी ऐकलं, किती लोकांनी टाळ्या वाजवल्या ह्याकडे बिलकुल आपलं लक्ष असायला नको. स्वामी रामकृष्णानंदजी मद्रासला होते आणि एकदा व्याख्यान द्यायला गेले. त्या हॉलमध्ये एकही व्यक्ती नव्हती. एकही व्यक्ती नसताना त्यांनी 1 तास व्याख्यान दिलं. तो ब्रह्मचारी म्हणाले की महाराज त्या हॉलमध्ये तर कुणीच नव्हतं, म्हणजे तरी तुम्ही 1 तास लेक्चर दिलं. म्हणे मी काही श्रोत्यांसाठी येत नाही, मी माझं कर्तव्य करतो. मला माहीत आहे की ठाकूर तर ऐकतात ना, मी हे काम ठाकूरांसाठी करत आहे, मी लोकांसाठी करत नाही आहे. तिथे श्रोते असो की नसो, मी माझं कर्तव्य केलं पाहिजे. म्हणजे बघा, इथे काहीही अपेक्षा नाही. खूप गर्दी जमली पाहिजे, लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे असा उद्देश मुळीच नाही. तेव्हा भाषण सुनकर ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता. कुणी समोरच्या खुर्च्यावर बसलेला आहे, तुम्ही भाषण देत आहे आणि समोरच्या खुर्चीवर बसून तो झोपतो आहे. आता बघा, तो समोरच्या खुर्चीवर बसून जर झोपत असेल तर तुमच्या मनावर त्याची रिॲक्शन होईल ना. अरे समोर कशाला बसला, म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे माझं लेक्चर याला बोर होत आहे म्हणून हा झोपलेला आहे. म्हणजे तुमचं मन तिथे दुखावलं जाईल की तो समोर बसलेला आहे आणि झोपत आहे. तो झोपला तरी तुमच्या मनावर परिणाम व्हायला नको. तुमचं लेक्चर सुरू असताना कोणी लोक मध्ये निघून गेले तरी तुम्हाला त्याची काळजी नसायला पाहिजे. तुम्ही लोकांसाठी मुळीच देत नाही व्याख्यान, तुम्हाला माहिती तुमचं कर्तव्य म्हणून देता, तुम्हाला ते ड्युटी आहे, केलं पाहिजे. तर इथे कोणी ऐकत आहे, कोणी ऐकत नाही, कोणी झोपलेलं आहे, तर कोणी टाळ्या वाजवत आहे, कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी उठून जात आहे. एक स्वामीजी होते, त्यांना खूप वेळ बोलायची सवय होती. एकदा सुरू केलं की कुठे थांबावं हेच त्यांना कळत नव्हतं. तेव्हा एकदा बेलूर मठामध्ये मीटिंग सुरू होती आणि बेलूर मठामध्ये सुरू असताना मीटिंग सुरू झाली 6 वाजता. आता 6 वाजता मीटिंग सुरू झाली, जे महाराज बोलायला सुरू झालं. आता 6:30ला होती आरती मंदिरामध्ये. तर त्यांना माहिती होतं की आरतीची घंटा झाली की ह्या पेंडॉलमधले अर्धे लोक जातील आरतीला, कारण यांचं काही सामणार नाही, यांना अर्ध्या घंट्यामध्ये भाषण थांबवायचं होतं. 6:30पर्यंतच वेळ होती की 6 ते 6:30, पण त्यांना माहिती होतं की मी 6:30ला काही थांबणार नाही. लोकांना स्पष्ट सांगितलं की म्हणे तुम्हाला जर कुणाला मध्ये उठून जायचं असेल तर आत्ताच निघून जा, माझं व्याख्यान सुरू झाल्यावर कोणीही उठता कामा नये, सगळे इथे बसून राहिले पाहिजे. त्यांनी अशी घोषणा केल्याबरोबर 75% तो पेंडॉल खाली झाला. 500 लोकांपैकी 400 लोक निघून गेले, 100 लोक बसले आणि मग त्यांनी 2 तासपर्यंत लेक्चर दिलं. म्हणजे बघा, असे पण असतात. म्हणजे आपलं लेक्चर लोकांनी ऐकावं, मध्ये कोणी उठून जाऊ नये आणि वेळेचं बिलकुल भान नसते. तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण योग्य प्रकारेच केल्या पाहिजे. जर आपल्याला 10 मिनटं वेळ दिलेला असेल तर आपण 10 मिनटंच बोललं पाहिजे. 10 मिनटापेक्षा जास्त आपण बोलू नये, कारण त्यामुळे आपलं मन विचलित होऊ शकतं. हरिद्वारला एक मीटिंग होती, सगळ्या आश्रमाचे मंडलेश्वर आले होते आणि मीटिंग सुरू झाली. गीतेवरती मीटिंग होती. आता एका आश्रमाच्या महामंडलेश्वराला चान्सच मिळाला नाही. अहो म्हणे तुम्ही म्हणे मला बोलावलं आणि मला काय म्हणे तुम्ही बोलण्याची संधीच दिली नाही. अहो म्हणे वेळ फार कमी आहे आणि वक्ते खूप जास्त आहे, म्हणून आम्हाला काही सगळ्यांना वेळ देता आली नाही. नाही मला वेळ दिलीच पाहिजे. बरं आहे म्हणे, ठीक आहे 10 मिनटं बोला म्हणे. त्यांना शेवटी 10 मिनटं वेळ दिली. म्हणे कशावर बोलू? म्हणे बोला की आजकाल लोकांना राग खूप येतो, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं या विषयावर बोला म्हणे. आता ठीक आहे, मीटिंग सुरू झाली, सगळे 10-10 मिनटं बोलायला लागले
आणि खूप उशीर होऊन गेला, रात्र झाली, लोक उठून जायला लागले. तेव्हा त्यांना ते बोलत असताना एक चिठ्ठी पाठवली की महाराज तुम्ही 5च मिनटं बोला, कारण खूप उशीर झाला, आता तुम्ही आज तुमचं भाषण थांबवा. ते रागावरती बोलत होते. आता ते चिठ्ठी त्यांच्या हाती आली, त्यांनी बघितली आणि ते चिठ्ठी हाती आल्याबरोबर या महात्म्यालाच राग आला. म्हणे हे काय आहे, मला 10 मिनटं वेळ दिली होती, आता म्हणता 5 मिनटंच बोला, ही काही तुमची प्रथा आहे का, मी 10 मिनटं बोलणार. भांडण सुरू झालं. आता बघा, ही व्यक्ती क्रोध कसा कंट्रोल करायचा या विषयावर बोलते आहे आणि आता याच व्यक्तीला जर राग आला असेल तर लोकांवर काही प्रभाव पडेल का त्याचा? तुमचं पांडित्य कितीही असेल, पण जर तुमच्या आचरणामध्ये नसेल तर त्याचा काय प्रभाव पडेल? म्हणून इथे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी येतात जीवनामध्ये, पण आपण याच्याशी एक व्हायला नको. भाषण सुनकर ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता. ठीक आहे, दोन्ही गोष्टी जरी झाल्या, कोणी टाळ्या वाजवल्या असेल, आपण भाषण सुनता सुनता किंवा त्यांना आवडलं असेल, आपलं भाषण ऐकता ऐकता त्यांना आवडलं असेल, टाळ्या वाजवल्या असतील, आणि त्यांना नसेल आवडलं, कोणी उठून जात असेल, कोणी झोपत असेल, कोणी बडबड करत असेल, कोणी बोलत असेल, तरीसुद्धा तुमचं भाषण सुरूच पाहिजे. तुम्ही त्यामुळे विचलता कामा नये. तुम्ही तुमचं कर्तव्य करत आहात, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. तुम्हाला वेळ दिली आहे 10 मिनटं बोला, पण तुम्ही 10 ऐवजी जर 20 मिनटं बोललात तर मात्र ती चूक आहे. ते तुम्ही कर्तव्य करत नाही, वेळेचं पालन करत नाही. तेव्हा अशा प्रकारे ह्या गोष्टी जरी साधकाच्या जीवनामध्ये आल्या तरी त्यानं आपलं मन विचलित न होऊ देता साक्षी भावानं आपलं कर्तव्य करत राहावं. तो साक्षीच आहे, म्हणजे आपल्या भाषणामुळे जग काही बदलणार नाही, हे त्यानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जग बदलू शकत नाही, आपला अहंकार वाढवण्यात काही अर्थ नाही. सगळ्याच लोकांनी आपलं व्याख्यान ऐकलं पाहिजे आणि सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचे चित्तशुद्धी होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे. लोकांचं काय होणार आहे काय होणार नाही ते भगवंताला माहिती आहे. ज्याचे जसे संस्कार असेल तसाच त्यांच्यावर परिणाम होईल. तुम्ही कितीही चांगले बोला तरीसुद्धा सगळे लोक सारख्या प्रमाणात घेतील असं नाही, कारण तुमच्या हाती ते नाहीच आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे अवलंबून आहे, त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे. तेव्हा भाषण सुनकर ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता, नहीं उससे तेरा कोई नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. ह्या सगळ्यांशी तुमचं काहीही नातं नाही, तुम्ही साक्षीच आहात. तुम्ही साक्षी भावानंच राहा. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, त्याचे काय परिणाम होतील याची अपेक्षा ठेवू नका. लोकांना फायदा किती होईल याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही तुमचं कर्म करत जा, काहीच अपेक्षा ठेवू नका. तर तुम्ही खरोखर वेदांताचे साधक आहात. अच्छा भोजन सामने आता, कभी भोजन से वंचित भी होता, इसका है शरीर से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. कधीकधी तुम्हाला चांगलं भोजन मिळते आणि कधीकधी तुम्हाला उपाशी पण राहावं लागतं. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात, पण ह्या दोन्ही गोष्टी जरी आल्या तरी तुमचं मन स्थिर राहिलं पाहिजे. तर बघा, स्वामी विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत होते तेव्हा त्यांना भिक्षा मिळत नव्हती. एक वेळा तर हिमालयामध्ये त्यांना उपाशी मरायची वेळ आली. एका मुसलमानाने त्यांना काकड्या दिल्या, त्या काकड्या खाल्ल्यामुळे त्यांचा प्राण वाचला. म्हणजे भारत भ्रमण करताना त्यांना माधुकरी करावी लागायची, कधी भिक्षा मिळायची कधी न मिळायची. 2-2, 3-3 दिवस त्यांना उपवास करावा लागायचा. कधीकधी राजाच्या राजमहालामध्ये त्यांना मेजवानी पण मिळायची. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अनेक श्रीमंत लोकांनी त्यांना घरी बोलावलं, त्यांना चांगल्या प्रकारे खाऊ घातलं. म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. त्यांना उपाशी पण राहायची वेळ आली आणि त्यांना राजे आणि श्रीमंताच्या घरी जेवायची पण वेळ आली. पण ह्या दोन्ही गोष्टी जरी आल्या तरी त्यांचं मन विचलित झालं नाही, त्यांना दुःखही झालं नाही, त्यांना आनंदी झाला नाही. म्हणून अच्छा भोजन सामने आता, कभी भोजन से वंचित भी होता, इसका है शरीर से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा.
तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी जरी आल्या तरी तुम्ही विचलित होऊ नका. स्वामी विवेकानंद त्यांच्या सॉन्ग ऑफ संन्यासीमध्ये पुन्हा इथे म्हणतात, हॅव दाऊ नो होम, व्हॉट होम कॅन होल्ड ॲट दी, स्काय दाय रूफ, ग्रास दाय बेड, अँड फूड व्हॉट चान्स मे ब्रिंग, वेल कुक्ड ऑर इल्ड, जज नॉट. नो फूड ऑर ड्रिंक कॅन टेंड दिस नोबल सेल्फ विच नोज इट सेल्फ, लाईक ए रोलिंग रिव्हर फ्री दाऊ एव्हर बी. संन्यासी बोल्ड से ओम तत्सत ओम. तेव्हा हॅव दाऊ नो होम, व्हॉट होम कॅन होल्ड ॲट दी. कशाला तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या घराची बंगल्याची अपेक्षा करता? कोणतं घर तुम्हाला बंदिस्त करून ठेवू शकते? तुम्ही तर विशाल आहात, तुम्ही आकाशा एवढे आहात. कोणतं घर तुम्हाला बांधू शकते? तुम्ही कोणत्या घरामध्ये राहू शकता? तुम्ही सामावू शकत नाही. हॅव दाऊ नो होम, व्हॉट होम कॅन होल्ड ॲट दी, द स्काय दाय रूफ अँड ग्रास दाय बेड. तर हे जमीन आहे किंवा गवत आहे, हाच तुमचा बिछाना आहे, आणि स्काय आहे हे तुमच्या घराचं रूफ आहे. तेव्हा इथे आणि फूड जे काही आलं ते स्वीकार करा. यदृश्य लाभ संतुष्ट, जे काही तुम्हाला प्राप्त होत असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा. सो फूड व्हॉट चान्स मे ब्रिंग, वेल कुक्ड ऑर इल, कधी शिजवलेले मिळेल, कधी कच्चेही मिळेल, पण तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही फिरत राहा. संन्यासी रोल लाईक ए रिव्हर, तुम्ही नुसते फिरत राहा. तुम्ही यामुळे तुमच्यावर काही परिणाम होता कामा नये. सो हॅव दाऊ नो होम, व्हॉट होम कॅन होल्ड ॲट दी, द स्काय दाय रूफ, द ग्रास दाय बेड, अँड फूड व्हॉट चान्स मे ब्रिंग, वेल कुक्ड ऑर इल, जज नॉट. नो फूड ऑर ड्रिंक कॅन टेंड दिस नोबल सेल्फ विच नोज इट सेल्फ, लाईक ए रोलिंग रिव्हर फ्री दाऊ एव्हर भी. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आसक्त होऊ नका. ह्या गोष्टी येतील आणि जातील. तुम्हाला चांगलं भोजनही मिळेल, कधीकधी उपाशीही राहावं लागेल, पण या दोन्ही गोष्टीमध्ये मात्र मनाची शांती तुम्ही कधीही भंग होऊ देऊ नका आणि तुम्ही आनंदात राहा. आणि म्हणा ओम तत्सत ओम, ओम तत्सत ओम. तुकडोजी महाराजसुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, जे कोणती वेळ कशी येईल हे कुणीही सांगू शकत नाही. एक दिवस श्रीमंती येईल, ते एक दिवस गरिबी पण येईल. हे शेवटी सगळं आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे आणि याचं नातं आहे शरीराशी. बघा तुकडोजी महाराज काय म्हणतात, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरविती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस मानजनी चवरी डुलवीत तनी, एक दिवस न पुसे कुणी सोडी प्राणतो. ऐसा हा विधी लिखित जीवांना त्रास देत, तुकड्याची मात नव्हे शास्त्र बोधतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. तेव्हा कोण दिवस कसा येईल हे सांगता येत नाही. एक दिवस हत्त्यावर बसून तुमची मिरवणूक काढतील, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मीठ भाकरीसाठी भीक मागावी लागेल. कोणता दिवस कसा येईल जीवनामध्ये हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. बघा गाडगे महाराज सगळीकडे भ्रमण करायचे, पण मात्र बेसन आणि भाकरी हाच त्यांचा आहार होता. त्यांनी कशाचीही अपेक्षा केली नाही. दररोज मला एकच गोष्ट खावी लागते तक्रार केली नाही. फक्त भाकरी आणि बेसन एवढं त्यांना मिळालं, हातावरच ते घ्यायचे आणि हातावरच खायचे. कुठेही कशामध्येही आसक्त नव्हते. कुठे आपल्याला पक्वान्न मिळाले पाहिजे किंवा चांगलं चवीधवीचं मिळालं पाहिजे, काहीही अपेक्षा नाही. याला म्हटलं आहे खरा खरा वेदांती, की जो ह्या गोष्टीची बिलकुल पर्वा करत नाही. कारण त्याला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं नातं आहे शरीराशी, आपल्याशी नाही आहे. म्हणून अच्छा भोजन सामने आता, कभी भोजन से वंचित भी होता, इसका है शरीर से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. त्यानंतर सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्कयुक्ति से मोहित कर देता, इसका है बुद्धि से नाता, तुम हो बुद्धि साक्षी परमात्मा, तुम हो बुद्धि साक्षी परमात्मा.
सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्कयुक्ती से मोहित कर देता. आता काही काही लोक फार बुद्धिमान असतात. ते रात्रंदिवस पुस्तकं वाचतात. त्यांच्या बुद्धीचा प्रचंड विकास झालेला असतो. ते व्याख्यानामुळे लोकांना मोहित करून टाकतात. एवढी त्यांची स्मृती असते, सगळं काही त्यांचं पाठ असते, सगळं पाठांतर, मोठमोठे पंडित, सगळे शास्त्र त्यांचे पाठ असतात. आणि अशा प्रकारे ते युक्तिवाद करतात, अशा प्रकारे तर्क करतात की मनुष्याला मोहित करून टाकतात. म्हणजे त्याला वाटतं की हे म्हणतात तेच खरं आहे. म्हणजे आपली बाजू कशी खरी आहे हे ते बरोबर पटवून दाखवतात. आता मी नाव घेत नाही, पण असे एक महात्मा होऊन गेले. लोक त्यांना ईश्वरच समजायचे. ते महात्मा होऊन गेले आणि बोलण्यामध्ये एवढे पटाईत. त्यांनी लॉजिकमध्ये एज्युकेशन केलेलं होतं, कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, प्रचंड बुद्धिमान, अनेक पुस्तकं लिहिली. पण जे त्यांची पुस्तकं वाचतात ते इतके मोहित होतात की त्यांना वाटतं की ते म्हणतात तेच खरं आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं की भोगवादसुद्धा चांगला आहे, तर लोकांना पडतं की हां हे म्हणते तेच चांगलं आहे. म्हणजे अशा प्रकारे लोकांना समजून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असतात. लोकांना बरोबर पटवून देतात आणि लोकांना ते पटतं. पण लक्षात ठेवा, कितीही बुद्धी असली, तुमच्या बुद्धीचा कितीही विकास झालेला असला, तरी त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक असालच याची काहीही गॅरंटी नाही. म्हणजे जो चांगल्या प्रकारे शास्त्र सांगू शकतो, जो चांगल्या प्रकारे व्याख्यानं देऊ शकतो, त्याचा आध्यात्मिक विकास झालेलाच असेल असं मुळीच नाही. उपनिषद म्हणते की हा आत्मा जो आहे, नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. हा आत्मा तुम्ही कितीही चांगली प्रवचनं दिली तरी प्राप्त होत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया. तुमची स्मृतिशक्ती खूप स्ट्रॉंग आहे, दांडगी आहे, तुमचं खूप पाठांतर आहे, तरी त्या आत्म्याचा लाभ होत नाही. न बहुना श्रुतेनं. तुम्ही खूप आयुष्यभर ऐकलं आहे आणि तुम्हाला अभिमान वाटतो, हो मी 100 व्याख्यानं ऐकली, मी ह्या महाराजांची ऐकली, त्या महाराजांची ऐकली, मी सगळ्यांची व्याख्यानं ऐकली, याचं चांगलं होतं, त्याचं चांगलं होतं, आपण कितीही चर्चा करू. पण तुम्ही आयुष्यभर जरी व्याख्यानं ऐकत राहिला तरी उपनिषद म्हणते ब्रह्मज्ञान होणार नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. तुमच्या मेधामुळे, तुमच्या स्मृतीमुळे किंवा तुमच्या आठवणीमुळे, मेमरीमुळे किंवा तुमच्या लेक्चर ऐकल्यामुळे किंवा लेक्चर दिल्यामुळे ब्रह्मज्ञान होणार नाही. साधना केल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय, त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुम्हाला भगवनलाभ होत नाही. तुम्ही खूप भाराभर पुस्तकं वाचली म्हणून काही तुम्ही खूप आध्यात्मिक झाले असं नाही आहे. बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात, आयुष्यभर पुस्तके वाचली, त्याने आपली बुद्धी खूप पुष्ट झाली, तरी पण त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती मात्र काही झाली नाही, असेच शेवटी आपल्याला आढळून येईल. ग्रंथाचे अध्ययन करताना पुष्कळदा आपला असा भ्रम होण्याचा संभव असतो की त्यापासून आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या फार लाभ होत आहे. त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती थोडी तीक्ष्ण झालेली आहे. आपल्या अंतरात्म्याचे मात्र त्यामुळे काहीच साधले गेले नाही. तेव्हा बघा स्वामीजी स्पष्ट म्हणतात की तुम्ही खूप पुस्तकं वाचली असेल, त्यामुळे तुमच्या थोडाफार बुद्धीचा विकास होऊ शकतो, पण त्यामुळे तुमच्या आत्म्याचा विकास होईलच हे नक्की नाही. म्हणजे पुस्तकं वाचून, पांडित्य दाखवून काही कोणी आध्यात्मिक होऊ शकत नाही. सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्कयुक्ती से मोहित कर देता. म्हणजे तर्क विचारानं तुम्हाला मोहित करून देईल, इतका शुद्ध तर्क विचार राहील, युक्तिवाद राहील, पण त्यामुळे काही तुम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. इथे कबीरजी म्हणतात, पोथी पडफड जगमुआ, पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय.
म्हणजे पोथी वाचता 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 तुमचं आयुष्य निघून गेलं तरी तुम्ही पंडित होऊ शकला नाही. पण जर 2.5 अक्षर प्रेम का, जर तुम्हाला खरोखर भगवंतावर प्रेम करता आलं, जर ते तुम्हाला करता आलं तर तुम्ही खरे पंडित होऊ शकता. म्हणजे नुसतं पुस्तक वाचणं किंवा नुसतं पांडित्य असणं किंवा नुसता आपल्या बुद्धीचा विकास करणं आणि लोकांना प्रभावित करणं, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्यामुळे तुमचा आध्यात्मिक विकास होणार नाही. कारण तुम्ही बुद्धीचे पण साक्षी आहात. तुमची बुद्धी मठ्ठ असेल, तुमची बुद्धी तीक्ष्ण असेल, पण ती शेवटी बुद्धीच आहे ना. आणि ती बुद्धी कशी आहे? जड आहे, ती काही चेतन नाही. मग तुमच्याशी त्या बुद्धीचा काय संबंध आहे हे आपल्याला कळत नाही. मी बुद्धिमान आहे, मी लोकांना प्रभावित करतो, माझ्या लेक्चरला खूप लोक येतात, खूप माझी व्याख्यानं ऐकतात. म्हणजे ह्या बुद्धीशी आपण एक होतो. हा विज्ञानमय कोश आहे आणि ह्या कोशाशी आपण एक होतो. आणि जेव्हा आपण बुद्धी स्वतःला समजतो की मी बुद्धिमान आहे, तुम्ही बुद्धिवानही नाही, तुम्ही मठ्ठही नाही, तुम्ही चैतन्य स्वरूप आत्माच आहात. पण आपण बुद्धीशी आपल्याला जोडतो आणि हीच मोठी एक आपण घोडचूक करतो. हीच घोडचूक केली होती निमाई पंडितांनी. निमाई पंडित होते, तुम्हाला माहिती आहे, बेंगॉलमध्ये. ते खूप मोठे पंडित होते, गौरांग. आणि त्यांनी न्यायशास्त्रामध्ये मास्टरी होती, पदवी घेतलेली होती. आणि मोठ्या मोठ्या पंडितांना ते हरवायचे, एवढी बुद्धी होती त्यांची. त्यांच्यापुढे कोणीही टिकत नव्हतं. सगळ्या मोठमोठ्या पंडितांना त्यांनी हरवलेलं होतं. पण नंतर एक दिवस त्यांना कळलं की अरे, मी एवढं सगळं करतो, पण याच्यामुळे उपयोग काय? नवद्वीपला तुम्हाला माहिती आहे, नवद्वीप अजूनही न्यायासाठी खूप प्रसिद्ध आहे. दूरदूरचे लोक नवद्वीपला जाऊन न्याय शिकतात. तेव्हा हे निमाई पंडित तर पंडित होते, न्यायशास्त्रामध्ये निपुण होते. पण एकदा गयेला गेले, तिथे त्यांना गुरु मिळाला आणि त्यांना कळलं की अरे, मी माझं जीवन नुसतं व्यर्थ गमावलेलं आहे. मला मान सन्मान पैसे सगळं काही मिळालं, पण याच्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगती कुठे झाली? भगवंताची भक्ती मला कुठे लागली? त्यांनी सगळ्याचं सगळं त्याग केलं आणि तेव्हापासून ते झाले गौरांग महाप्रभू. भगवंताच्या नावाचा प्रचार आणि प्रसार केला. बघा, त्यांना आपण अवतार म्हणतो, चैतन्य महाप्रभू भगवंताचे अवतार म्हणतो. त्यांनी ते सगळं पांडित्य सोडलं, बिलकुल त्यामध्ये आवड नव्हती. आणि नुसतं भगवंताच्या नावाचं स्मरण जप करत रस्त्यावर ते फिरायचे, संकीर्तन करायचे. म्हणजे बघा, एक पंडित कसा पूर्णपणे बदलून गेला. 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. त्यांना कळलं की भगवंतावर प्रेम करणं हेच खरं पांडित्य आहे. जीवन बदललं. म्हणजे ह्या गोष्टी जीवनामध्ये येतात, पण आपण तिथे बुद्धीशी एक होता कामा नये. आपल्या जीवनाचा उद्देश आहे आत्मज्ञान करून घेणं. त्या आत्मज्ञान करून घेण्यासाठी हे शास्त्र आपल्याला मदत करतील, पण शास्त्र काही तुम्हाला आत्मज्ञान करून देऊ शकत नाही. शेवटी तुम्हाला साधनाच करावी लागेल. तेव्हा इथे आपण आपल्या जीवनामध्ये जर हे आलं, जे आपल्या बुद्धीचा विकास झाला, आपण बुद्धिमान झालो, आपण सगळं काही झालो, आपल्या बुद्धीच्या भरोश्यावर आपण भरपूर पैसे कमावले. काही लोकांनी लोकांना फसवलं, लुबाडलंसुद्धा बुद्धीच्या भरोश्यावर. कारण बुद्धी दोन्ही असू शकते, वक्रबुद्धी असू शकते आणि सरळ बुद्धी असू शकते. त्या बुद्धीचा काही भरोसा आहे का? ती बुद्धी तुम्हाला भगवंताकडेच घेऊन जाईल याची काही गॅरंटी नाही आहे. तुम्हाला ती बुद्धी नास्तिक पण करू शकते. तुम्ही त्यावर पण तर्क करू शकता की भगवंताचं अस्तित्व नाही, हे पण तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता. म्हणून लक्षात ठेवा, सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्कयुक्ति से मोहित कर देता, इसका है बुद्धि से नाता, तुम हो बुद्धि साक्षी परमात्मा, तुम हो बुद्धि साक्षी परमात्मा. हे सगळं काम बुद्धीचं आहे. पण कितीही बुद्धी तीक्ष्ण असली तरीही त्या बुद्धीचा आध्यात्मिक जीवनात काही उपयोग नाही. नैषा तर्केन मतिरापनेया. कठोपनिषद म्हणते की तर्क केल्यामुळे काही ईश्वराला होत नाही. भगवान श्री रामकृष्णांनी किती वेळा सांगितलं शिष्यांना की अरे, तर्क करू नका, भगवंतावर विश्वास ठेवा.
तुम्हाला विश्वासामुळे भगवान लाभ होईल, तर्क केल्यामुळे होणार नाही. प्रत्येक गोष्ट तर्क करून उडवून द्यायची, युक्तिवाद करून उडवून द्यायची, त्यामध्ये काही तुमचा पुरुषार्थ नाही आहे. तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे आपण की ही जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा सुद्धा आपल्याशी काही संबंध नाही. आपण त्या बुद्धीचे सुद्धा साक्षी आहोत. ती बुद्धी मठ्ठ असो की ती बुद्धी तीक्ष्ण असो. लाटू महाराज स्वामी अद्भुतानंदजी काहीही शिकलेले नव्हते, काहीही शास्त्र वाचलेले नव्हते, बिलकुल बुद्धी नव्हती. त्यांना जरी बुद्धी नव्हती तरी त्यांनी ईश्वरलाभ करून घेतला. इकडे स्वामीजी बुद्धिमान होते, पण लाटू महाराज एकदम अडाणी होते, अज्ञानी होते, पण तरीसुद्धा त्यांनी ईश्वरलाभ करून घेतला. म्हणजे ईश्वरलाभ करून घेण्यासाठी बुद्धीची काहीच गरज नाही. लाटू महाराजांनी हे जाणलं आणि त्यांनी ईश्वर लाभासाठीच प्रयत्न केले. त्यांनी पांडित्यासाठी प्रयत्न केले नाही. कीर्ती मिळावी, पैसा मिळावे यासाठी काही त्यांनी पांडित्य घेतलं नाही. म्हणून सूक्ष्म विचार कोही कर पाहता, तर्कयुक्ती से मोहित कर देता, इसका है बुद्धी से नाता, तुम हो बुद्धी साक्षी परमात्मा. भगवान श्री रामकृष्णांनी हेच जीवनामध्ये दाखवून दिलं. त्यांच्याकडे किती किती मोठमोठे पंडित आले आणि त्या पंडितांना वाटलं की अरे हा माणूस तर निरक्षर आहे, पण एवढं ज्ञान आलं कुठून? ते ज्ञान आलं आत्मज्ञानामधून. ते ज्ञान काही पुस्तकी नव्हतं. त्या पंडितांना वैराग्य झालं, त्यांनी संन्यास घेतला, सगळं पांडित्य सोडून दिलं. नारायण शास्त्री कितीतरी होते. म्हणजे बघा, भगवंताच्या संपर्कात आले, त्यांना कळलं की भगवंताला जाणून घेणं हेच ज्ञान आहे, हे पुस्तकी ज्ञान काही ज्ञान नाही. आपण कितीही बुद्धिमान असू तरी आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा काहीही उपयोग नाही. नुसता शब्दाचा किस काढण्यात काय अर्थ आहे? तेव्हा हेच लोक विसरून जातात आणि त्या बुद्धीशी एक होतात आणि मी बुद्धिमान आहे, मी हुशार आहे, मी तर्क करू शकतो, ह्या अहंकारामध्येच आयुष्य काढतात. तेव्हा लक्षात ठेवा, ही एक साधना आहे. आपण बुद्धीचे पण साक्षी आहोत, आपण बुद्धी नाही. ह्या बुद्धीशी एक होऊ नका. कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, कभी कभी मन चंचल होता, कभी स्थिर शांत हो जाता, दोनों अवस्था देख रहा जो, दोनों अवस्था देख रहा जो, वही है नित्य साक्षी परमात्मा. कभी बड़ा पद मिल जाता, लोगों का सम्मान भी पाता, कभी बड़ा पद मिल जाता, लोगों का सम्मान भी पाता, इसका है प्रारब्ध से नाता, इसका है प्रारब्ध से नाता, तुम हो नित्य साक्षी परमात्मा. कभी पद से वंचित हो जाता, अपमान घृणा से लज्जित होता, कभी पद से
वंचित हो जाता, अपमान घृणा से लज्जित होता। इसका है प्रारब्ध से नाता, इसका है प्रारब्ध से नाता। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। भाषण सुन कोई ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता। भाषण सुन कोई ताली बजाता, कोई सुनते सुनते सो जाता। नहीं उससे तेरा कोई नाता, नहीं उससे तेरा कोई नाता। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। अच्छा भोजन सामने आता, कभी भोजन से वंचित भी होता। अच्छा भोजन सामने आता, कभी भोजन से वंचित भी होता। इसका है शरीर से नाता, इसका है शरीर से नाता। तुम हो नित्य साक्षी परमात्मा। सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्क युक्ति से मोहित कर देता। सूक्ष्म विचार कोई कर पाता, तर्क युक्ति से मोहित कर देता। इसका है बुद्धि से नाता, इसका है बुद्धि से नाता। तुम हो बुद्धि साक्षी परमात्मा। तेव्हा आपण बघितलं की कशा प्रकारे आपण नेहमीच साक्षी असतो. शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, या कशाशीही आपलं काहीही नातं नाही. आपण या सगळ्या गोष्टींचे साक्षी स्वरूप आहोत. हा भाव नेहमी मनामध्ये कायम ठेवायचं की अहम म्हटलं की कोणतीही उपाधी जोडायची नाही. मी पंडित आहे की मी मठ्ठ आहे की मी बुद्धू आहे की मी उपाशी आहे की मी जेवलेलो आहे, ह्या कशाशी संबंध नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, हाच बोध नेहमी आपल्याला कायम ठेवायचा आहे. ह्या सगळ्या उपाधी प्रारब्धामुळे येतात आणि त्या प्रारब्धामुळे जातात, पण काहीही टिकून राहत नाही. कारण हे सगळं काय आहे, स्वप्नवत आहे. हा बोध नेहमी मनामध्ये ठेवून आपल्याला साधना करायची आहे. तेव्हा कुठे खरे खरे आपण वेदांताचे साधक होऊ. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया.
नमस्कार, धन्यवाद. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.